संपूर्ण परिचय द्या मला. विलास भीमराव दडसवाडीकर, उंबरगाव. बर, बैलाचं नाव काय आपले? बैलाचं नाव आपल्या पाखरासारखा जाणारा छोटा पाखऱ्या. बर, आतापर्यंत ह्याची कुठपर्यंत मैदान झालेली, काय काय? ह्याची आदत मध्ये असताना ह्यानं नागठाणमध्ये एक गट काढला या. बर आणि नागठाणमध्ये आदत मध्ये गट काढल्यानंतर पुन्हा दुसऱ्यामध्ये सलगच गट काढले तर पडळकर गट काढून फायनल झाला. पुन्हा ओळ्यामध्ये गट काढून कावरात पावसात फायनल झाला नाही. पुन्हा त्याच्यानंतर पुन्हा इथं पारकरवाडीत काढला. पुन्हा लय असं सांगेन न सांगणे त्याचं गट फायनल सीमे त्या. आणि गुलाल पुन्हा झाला डायरेक्ट. गुलाल कुठे इथं कुरुंदवाडीला गुलाल झाला. बर बर बाबा, मला एक विचारायचं, बैलाची खासियत काय? ह्या बैलाचं गुणधर्म काय आहे आतापर्यंत पळण्याला तुम्हाला दिसत आहे? या बैलाचं असं वैशिष्ट्य आहे. हा, बैलाचं असं वैशिष्ट्य आहे की कधी तासाला लागणार नाही, बाहेर जाणार नाही, आत जाणार नाही. तो चांगला सुट्टी चांगली सुट्टीला बैल निसता कासर सोडूच जाणार. निकालाला हावरा मोह शेंड्याला गाडी ओढून लावणार. एवढं गट काढलेलं ह्याच निकाल आहे. तर ह्याच्यावर निकाल घेतले एवढं गट जी काढलं गुलाल काढला ह्याच्या उजव्या पायावर ह्याच्यावर निकाल आहे. बर, बैल ही तुमचा घरच्या गाईचा आहे का? ही आपल्या खिलार गाय घरची आणि त्या गायचा बैल आहे आपला घरचा. घरचा का? हो, दाती आता झालाय. दाती किती झालाय? आता दाती झाला की दाती झाला आता तुम्हाला सांगतो की आता 3 दात पाडून आता 4सा झाला की 4 दाती झाला आता. 4 दाती झाला. हो हो हो. बर, हिला कुणी मागणी काय केली का नाही? मागते ती वरती ह्याने नागठाणमध्ये ह्याने मागितला होता. पुन्हा हिता आता सातारवाली मागते ती. पुन्हा तुम्हाला सांगतो इथं नाशिकवाली गुढीला मागते, टांग्याला. कोणी मागते का 4 पतूर मागते ती, 3 पतूर मागते ती. कुणी असं कसं मागते ती. पण आपल्या योग्य किंमत आल्याशिवाय आपण देऊ शकत नाही. बर,